हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की श्री ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, महारुद्र भगवान की जय। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं तरुणतुलसीमाला गन्धरं पञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुतिथि ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे। आज भगवान भरतरायाच्या चरणापाशी बसून चिंतनाचे दोन शब्द सांगण्यापूर्वी आज आपल्या बाबुळगाव येथे आमचे भक्त प्रकाशराव दळवी यांच्या परिचयाने व त्यांचे संबंधी असणारे आमचे भास्करराव तिडके गुरुवड यांच्याही आदरास्तव आज आपल्या बाबुळगाव येथे येण्याचा हा सुयोग. बाबुळगाव मी अनेक वर्षापासून ऐकलेल्या या रोडने सुद्धा अनेक वेळा गेलेलो आहे आणि नेहमी जात असतो, परंतु बाबुळगावमध्ये येण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी छोट्याशा प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेली ही ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायातील ओवी गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. माऊलीने
या ओवीच्या द्वारे जेथे गुरु आहे तेथे ज्ञान आहे, जेथे ज्ञान आहे तेथे आत्मदर्शन आहे, आणि ज्याला आत्मदर्शन झालेलं आहे त्याच्या जीवनाला समाधान आहे. गुरुपासून तर समाधानापर्यंत हा क्रम आहे. म्हणून ओवीच्या भावार्थापूर्वी आपण ओवीची थोडीशी भूमिका प्रस्तावना करू. बाभुळगाव हे माझ्यासाठी एक नवीन आहे, परंतु आता आमच्या भास्कररावने सांगितलं समोर बाळूमामा आणि रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचं मंदिर आहे. याचा अर्थ तुमच्या गावाला गुरुजींचा संबंध असेल होता. कारण माझा संबंध गुरुजीचा, माझा संबंध मी 4-5 वर्षाचा असेल तेव्हापासून. गुरुजी ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण येतो. साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचे रंगनाथ महाराज हे अवतारी पुरुष होते, अवतार होते. जसं माऊलीच्या विषयामध्ये असं म्हटलेलं आहे की लोकले ज्ञान जगी हित नेन ती कोण, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, असं त्यांच्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे. माऊलीचा अवतार जडमुळाच्या उद्धारासाठी, गीतेचं तत्वज्ञान जगाला देण्यासाठी झाला, आणि गुरुजींचा अवतार वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, ज्याला आपण वेदांत म्हणतो. कोणता वेदांत? अद्वैत वेदांत. हा वारकरी संप्रदाय आपल्या मूळ तत्वज्ञानाला विसरत चाललेला होता, ज्ञानापासून भरकटत चाललेला होता. आणि अशा संधी काळामध्ये गुरुजींचा अवतार झाला, आणि गुरुजींनी या संप्रदायासाठी सर्वात मोठं महान कार्य जर कोणतं केलं असेल तर आपल्या वारकरी संप्रदायाला वेदांत दिला. त्यांनी वेदांत शिकवला. नाही तर अगोदर गुरुजींच्या अगोदर वेदांत नव्हता असं मला म्हणायचं नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये तेवढा दृढ झाला नव्हता. आणि गुरुजींनी हे ठरवलं की आपल्या संप्रदायाचं तत्वज्ञान जे आहे, आणि त्या तत्वज्ञानापासून जर वारकरी वंचित राहिला तर तो मोक्षाकडे जाणार नाही. म्हणून त्या कनवाळू, कृपाळू, दयाळू असणाऱ्या महापुरुषाने ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजी महाराजांनी संपूर्ण वारकरी संप्रदायाला वेदांत दिला, तत्वज्ञान दिलं, अद्वैत ब्रह्मज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आणि ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं वास्तव्य जर कुठे असते ते गुरुजींच्या म्हणजे गुरूंच्या हृदयात असते, त्यांच्या वाणीमध्ये असते. परंतु आपल्याला जोपर्यंत ज्ञानप्राप्तीचा अधिकार येत नाही, आपण जिज्ञासू होत नाही, मुमुक्षु होत नाही, तोपर्यंत गुरु सुद्धा आपल्याला ज्ञान सांगत नाही. मग अधिकारी कोण आहे? गीतेत सांगितलेलं आहे की प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थिता. शास्त्र सांगते की जितेंद्रियाय प्रहीन दोषा यथोक्तकारिणे प्रदेय मेतत सततम मुमुक्षवे. प्रशांत चित्ताय जितेंद्रियाय प्रहीन दोषा यथोक्तकारिणे प्रदेय मेतत सततम मुमुक्षवे. शास्त्र सांगते की जो विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुता यानी युक्त आहे, आणि अशा अधिकारी पुरुषाला गुरु ज्ञान सांगत असतात, आणि त्याला सांगितलेलं ज्ञान ते ज्ञान त्याला मोक्ष देत असतात. मग मोक्षाची साधना किंवा मोक्ष प्राप्तीची साधना जर करायची असेल तर त्या टप्प्यामध्ये ज्ञान ही महत्वाची गोष्ट आहे, आणि ते ज्ञान आपल्याला गुरुपासून होत असते. मग ज्ञान कुठे आहे? तर गुरुजवळ आहे.
गुरु कोण आहे? तो श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे. या श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. आणि रंगनाथ गुरुजींचे गुरु साखरे महाराजांनी गुरुच्या लक्षणामध्ये एक शब्द पुन्हा घातला, कृपाळू. श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि कृपाळू असला पाहिजे. तसं मूळ शास्त्रामध्ये श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, जो श्रोत्रिय आहे आणि जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच गुरुपदाला योग्य आहे असं म्हणतात. आपल्या संप्रदायाचे आध्वर्यू गुरु जर कोण असतील तर गुरुजी आहे. याप्रमाणे मूळ गुरु कोण असतील तर ज्ञानेश्वर माऊली. माऊली नसते तर आपल्याला गीता कळाली नसते. तुकोबार नसते तर ज्ञान, वैराग्य, विवेक, भक्ती आदी आपल्याला कळाली नसते. काय? ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानाचे अवतार, तुकोबाराय हे वैराग्याचे अवतार, संत एकनाथ महाराज हे शांती ब्रह्म शांतीचे अवतार आहेत. त्याचप्रमाणे अनेक संत होऊन गेले, महात्मा होऊन गेले आणि प्रत्येक महात्म्याच्या जीवनाचा एकच उद्देश राहिला, ज्ञान देणे. परंतु कोणाला ज्ञान द्यायचं? आपल्या ज्ञानेश्वर माऊलीने त्यांचा ग्रंथ आहे अमृतानुभव. आणि गुरुजींनी जसा अमृतानुभव शिष्यांना सांगितला असा अमृतानुभव कोणालाही सांगता आला नाही. एवढे ते विद्वान. आणि तुमच्या जनमानसाच्या सोप्या सरळ भाषेमध्ये त्यांनी जगाला ब्रह्मज्ञान सांगितले. आणि पंडित कोणाला म्हणतात? अवघड गोष्टी सोप्या करून सांगतो त्याला पंडित म्हणतात. नाही तर सोपं गोष्टींना अवघड करून सांगणं त्याला आपण पंडित समजतो. काय? ज्याचं काय सांगितलेलं आहे हेच कळत नाही आणि त्याला आपण पंडित म्हणतो. खरा पंडित तो आहे तुमच्या आमच्या उद्धाराची तळमळ ज्याच्या अंतःकरणामध्ये एक नंबर. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला कळेल, तुमच्या गळी उतरेल, तुमच्या चित्ताला रुचेल आणि कळेल अशा शब्दामध्ये जे ज्ञानाचं प्रतिपादन करतात ते खरे पंडित, ते खरे गुरु असतात. असे गुरु होते रंगनाथ महाराज. तर मी अमृतानुभवाची एक ओवी सांगणार आहे तुम्हाला की अधिकारी कसा असतो. अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आता उपाय वनवसंतु, जो आज्ञेचा आहे वतंतु, अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. माऊलीनं या दुसऱ्या प्रकरणामध्ये अमृतानुभवाच्या एवढं सुंदर सांगितलेलं आहे. आता उपाय वनवसंतु. आता म्हणजे केव्हा? ज्या दिवशी तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणजे आता. ज्या दिवशी तुम्ही मुमुक्षु झाले म्हणजे आता. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा झाली म्हणजे आता. असे आता शब्दाचे अनेक अर्थ आहेत प्रसंगानुसार. इथे म्हणतात आता उपाय वनवसंतु. उपाय रूपी वनातील वसंत म्हणजे सद्गुरू. लक्षात घ्या. आणि पुढे सांगितलं की आज्ञेचा आयव तंतू. आयव तंतू म्हणजे काय? स्त्रियांच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं त्याला म्हणतात आयव तंतू. मंगल धागा, मंगलसूत्र. सूत्र म्हणजे धागा. जसं एखाद्या स्त्रीचं एखाद्या पुरुषाबरोबर लग्न झालं आणि ज्याच्याबरोबर लग्न झालं तो परिस्थितीनं गरीब आहे, झोपड्यामध्ये राहणार आहे. आणि शेजारी दुसऱ्या माणसाचा मोठा 3 मजल्याचा बंगला आहे, गडगंज संपत्ती, श्रीमंती आहे. परंतु गरीबाशी लग्न झालेल्या स्त्रीला जर आपण म्हटलं अगं या गरीब माणसाच्या नावानं कुंकू लावल्यापेक्षा या श्रीमंताच्या नावानं उद्यापासून लावत, ती लावेल का? नाही. तिच्या आज्ञेचा आयोतंतू तिचं मंगळसूत्र ज्याच्या नावाने बांधलं आयुष्यभर ती त्याच्याच नावानं मंगळसूत्र बांधते. लक्षात. तसा शिष्य जो आहे तो आहेव तंतू आहे. तो आपल्या गुरुच्याच नावानं सर्व करत असतो. सद्गुरू त्याला सर्वस्व काही आहे. आणि कोणते सद्गुरू? जो आज्ञेचा आहे अमृतची परी मृत्यू कारुण्याचा. वास्तविक
शरीर हे मूर्त आहे, शरीर हे मानणार आहे, दिसणाऱ्या गोष्टी सर्व मूर्त आहे. काय वास्तविक दयाळू कृपाळू इतका सद्गुरू आहे, जसं सद्गुरूच्या लक्षणात कृपाळू शब्दाचा प्रयोग केला. अमूर्तची वास्तविक सद्गुरूचं निर्गुण निराकार अमूर्त स्वरूप आहे, पण शिष्याच्या उद्धारासाठी ते मूर्त म्हणजे शरीर धारण करून आले, अवतार घेऊन आले. आणि अवतार घेऊन आल्यानंतर उद्धाराया जन जडजीवांचा उद्धार करण्यासाठी सद्गुरूने अवतार घेतलेला आहे. तसे आमचे गुरुजी होते, त्यांनी अज्ञानी लोकांना ज्ञान देऊन मुक्तीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी गुरुजींनी ज्ञानेश्वर महाराजच नंगनाथ गुरुजींच्या रूपानं अवतीर्ण झाले, असा आमची श्रद्धा आहे. लक्षात ठेवा. तर आपला विषय होता, जेथे जेथे गुरु आहे तेथे तेथे ज्ञान आहे. गुरु तेथे ज्ञान. सर्वप्रथम गुरु शब्दाची व्याख्या करतो. मुकारो अंधकारस्यात रुकारो तन्निरोधक. गुरु शब्दामध्ये दोन वर्ण आहेत, गु आणि रू. गु शब्दाचा अर्थ आहे अंधार आणि रू शब्दाचा अर्थ आहे प्रकाश, ज्ञान. जो अंधाराकडून जीवाला प्रकाशाकडे नेतो त्याला म्हणतात गुरु. अंधार म्हणजे अज्ञान, तिमीर. अज्ञान घालून त्याला ज्ञानाच्या पायरीवरती आरूढ करतो त्याला म्हणतात गुरु. तो गुरु आहे. आणि अशा प्रकारचा गुरु मिळणं हे सर्वात अवघड असतं. जगामध्ये अनेक संत आहेत, महात्मा आहेत, अनेक गुरु सुद्धा आहेत, शिष्य सुद्धा भरपूर आहेत. परंतु मनुष्य जन्म भगवंताच्या कृपेनं तुम्हाला परम कृपेनं लाभलेला आहे. आणि या जन्माला आल्यानंतर आपल्याला जर योग्य सद्गुरू योग्य साधू नाही मिळाला तर आपला एवढा उत्तम देह सुद्धा वाया जातो, हे जीवन वाया जातं. म्हणून आमचे गुरुजी सांगायचे, बाबा हो, गुरु करण्याची घाई करू नका. उशीर झाला तरी चालेल गुरु करायला, परंतु गुरु म्हणजे योग्य अधिकारी पुरुषालाच गुरु करा, तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर. मग संताची साधूची काय लक्षण आहे? आता गुरुजींचाच विषय निघाला म्हणून त्यांच्याच भाषेतले लक्षणं सांगा. आचार, विचार, कृती आणि उच्चार. लक्षात घ्या. आचार, विचार, कृती आणि उच्चार या चार गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये सम्यक म्हणजे यथार्थ रूपाने असतात, फक्त आणि फक्त त्याला गुरु. नंबर एक आचार आहे. आचार म्हणजे आचरण. आचार शब्दाचा अर्थ आचरण आहे. शास्त्रानं जे आचरण करायचं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जे आचरण करतात ते गुरु आहे. आणि ते गुरु आचरण करतात त्यांचं पाहून तुम्ही आम्ही आचरण करतो. गीता सांगते, यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तद् देवेतरो जनाः संयत प्रमाणम कुरुते लोकाः तदनुवर्तते. माऊली सांगतात, येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती हे आचरती सामान्य सकळ. श्रेष्ठ पुरुष जसं आचरण करतात सामान्य माणसं तसं आचरण करतात. अरे गावातला मुख्य माणूस असेल, गावातला सरपंच असेल, गाव चालवणारा असेल, तो दारू पिऊन जर रस्त्यावर नाचायला लागला तर बाकीच्यांना मग सांगायचंच काम नाही. त्यांना माहिती आहे की एवढा मोठा माणूस जर हे धंदा करून राहिला आपल्याला करायला काय हरकत नाही. प्रत्येकाची नजर आपल्यापेक्षा श्रेष्ठाकडे असते. माणूस श्रेष्ठाकडे पाहतो. तो कसा राहतो, तो कसा वागतो, तो काय खातो, तो काय पितो, त्याचं आचरण कसं आहे, हे सर्व पाहून त्याप्रमाणे सामान्य माणूस आचरण करतो. म्हणून भगवंताने गीतेत सांगितलं आणि माऊलीनं त्याचा अनुवाद केला. माऊली म्हणतात की हे येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. वडील म्हणजे श्रेष्ठ माणसं जे जे करतात तो धर्म आहे. आणि हे आचरती सामान्य सकळ. श्रेष्ठ जर त्या धर्माचं पालन करत असतील तर कनिष्ठ ही सामान्य माणसंही त्या धर्माचं पालन करू शकतात. म्हणून आचरण महत्वाचं आहे. काय महाभारतामध्ये असं वर्णन केलेलं आहे की आचारहीनम न पुनंती वेदाः. आचार भ्रष्ट व्यक्तीला वेद शास्त्र ईश्वर सुद्धा पुरीत करू शकत जो आचरण भ्रष्ट आहे. म्हणून जो आचरणशील आहे, स्वतः आचरण करतो आणि दुसऱ्याकडून आचरण करून घेतो, त्याला आचार्य म्हणजे गुरु म्हणतात. त्याला काय म्हणतात?
गुरु म्हणतात. स्वतः आचरण करतो आणि दुसऱ्याकडूनही आचरण करून घेतो, अशा व्यक्तीला गुरु म्हणतात, तो गुरुपदाला प्राप्त आहे. मग अशा अनेक गुरुच्या व्याख्या आहेत, अनेक प्रकारच्या गुरुच्या विषयी बोलता येईल. पण आपल्याला मला एवढंच सांगायचं की गुरु जेथे असतात तेथे ज्ञानाचा निवास असतो. ज्या ज्या ठिकाणी गुरु आहे त्या त्या ठिकाणी ज्ञान आहे. माऊली कोणताही सिद्धांत सांगायचा असेल तर त्याच्यासाठी दृष्टांत देतात आणि दृष्टांत देऊन सिद्धांत प्रतिपादन करत असतात. ही माऊलीची हातवटी आहे, शैली आहे त्यांची. म्हणून या ओवीच्या अगोदरच्या ओवीत त्यांनी अगोदर दृष्टांत दिला. काय दृष्टांत दिला? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असनेचे की. जेथे चंद्र असतो तेथे चांदण्या प्रकाश असतो, लक्षात ठेवा. चंद्र तेथे चंद्रिका, जेथे शंभू महादेव आहे तिथे पार्वती असते, लक्षात ठेवा. शंभू तेथे अंबिका. त्याप्रमाणे जेथे जेथे संत तेथे विवेका म्हणजे विचार ज्ञान. जेथे संत असतात तेथे ज्ञान असतेच. म्हणून गुरु तेथे ज्ञान असं म्हणतो. जिथे गुरु आहे तेथे ज्ञान आहे आणि जेथे गुरु नाही तेथे ज्ञान नाही. काय माळा आहेत, भगवे कपडे आहेत, दाढी आहे, जटा आहे, पटका आहे, धोतर आहे, साधूचा वेश धारण केलेला आहे म्हणून तो गुरु आहे का? गुरुचे लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत त्यालाच गुरु फक्त म्हणता येईल. म्हणून माऊलीनं अशा गुरुचा स्वीकार केला आणि ते गुरु माऊलीनं सुद्धा स्वतः गुरु करावं लागले. निवृत्तीनाथ त्यांचे गुरु, निवृत्तीनाथालाही गहिनीनाथाला गुरु करावं लागलं. अशी परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य मत्स्येंद्राणी बोध गोरक्षाशिकेला गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवा सार सुधे. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांचे गुरु होऊन सर्व ज्ञान त्यांना दिलं. पण ज्ञानदाता ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानाचे सागर होते आणि ते ज्ञान सागर आपल्याला सुद्धा त्यांनी सागर कायमचा ठेवला ज्ञानेश्वरीच्या रूपात. ज्ञानेश्वरी ज्ञानाचा सागर आहे आणि ती ज्ञानेश्वरी कोणी तर माऊलीने आपल्या जगाला दिलेली आहे. तुम्हाला अरे संस्कृत आपल्याला कळत नव्हती, संस्कृत कळत नव्हती, ज्ञानेश्वरी कळत नव्हती, गाथा कळत नव्हता. हे कळून देण्याचे उपकार माऊली तुकोबारायांनी केले, संतांनी केले आपल्याला. पूर्वी फक्त संस्कृत ब्राह्मण लोकांना यायचे आणि ते ब्राह्मण लोक तुम्हाला आम्हाला सांगायचे. त्यांना असं वाटायचे की या लोकांना जर संस्कृत आली तर आपलं महत्त्व राहणार. त्यांनी त्यांचं महत्त्व टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला खरं सांगितलंच नाही, तसंच लपून ठेवलं जे होतं ते. म्हणजे ज्ञान सामान्य समाजापर्यंत येऊ दिलं नाही. लक्षात ज्ञान ही काही चोरून ठेवायची वस्तू नाही, ती काही कुलपाच्या आत बंदिस्त करून ठेवायची वस्तू नाही. परंतु माऊलीचा अवतार झाला, नंतर तुकोबारायांचा अवतार झाला, नामदेवरायाचा अवतार झाला, एकनाथ महाराजांचा अवतार झाला, नडोबारायांचा अवतार झाला, हे सर्व संत अवतार झाले. संत गुरुबा काकांचा अवतार झाला, संत सेनानाभी झाले, सावता माळी झाले. हे सर्व संत जगात आले आणि यांनी सर्व जगाला वेदाचं तत्वज्ञान आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये. म्हणून माझा मराठाची बोल कौतुके अमृता तेही पैदा दिली, ऐसे अक्षिरे रसिके मिळवी. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करू, घेणे देणे वरी हो देई या जगात. मराठीमध्ये त्यांनी ब्रह्मज्ञान तुम्हाला आणून सांगितलं, कारण ते गुरु असल्यामुळे त्यांच्याजवळ ज्ञान होतं. ते गुरु असल्यामुळे त्यांच्याजवळ ज्ञान होतं आणि म्हणून ते ज्ञान त्यांनी अशा प्रकारचं दिलं. म्हणून ज्ञानाच्या मार्गामध्ये अधिकारी सोडल्या जातो, भक्तीच्या मार्गामध्ये यारे यारे लहान थोर याती भक्त्या नारी करावा विचार न लगे चिंता. भक्तीचे तुम्ही जेवढे जन्माला आले सर्व अधिकारी. ज्ञानाचा अधिकारी व्हायचा असेल तर सद्गुणचा त्या ठिकाणी समाधी षटकाने संपन्न व्हावं लागेल, विवेक वैराग्य असावं लागेल, म्हणून सुद्धा असावं लागेल. हे सर्व गोष्टी ज्ञानाचा अधिकारी. हा जाती धर्माचा प्रश्न नाही, फक्त ज्ञानाचा अधिकारी होण्याचा प्रश्न आहे.
ज्ञानाचा अधिकारी होण्याचा प्रश्न आहे. असं नाही की बा ब्राह्मण झाला म्हणजे तोच आत्मज्ञानाचा अधिकारी, बाकीच्या समाजाला काही ज्ञान नाही. या अधिकारी प्रत्येकाला समान अधिकार आहे. फक्त तुम्हाला विवेक वैराग्याच्या द्वारे अधिकार प्राप्त करावा लागेल, नंतर ज्ञानाच्या बैठकीला बसायचं. आणि सर्वात अवघड बैठक कशाची आहे? ज्ञानाची बैठक ही सर्वात अवघड आहे. आणि ती बैठक सोपी करून दिली ती आमच्या गुरुजींनी दिली. अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांनी अस्खलित अशा प्रकारचा वेदांत समाजाला दिला. आणि म्हणून अधिकारी पुरुषाला ज्ञान होत असतं. लक्षात घ्या. किती मोठा व्यक्ती असेल, काही कोणाची श्रीमंती गरिबी पाहून ज्ञान नसतं सांगायचं, त्याचा अधिकार पाहून ज्ञान सांगायचं असतं. तुम्हाला उदाहरण सांगतो. काशीला मी सुद्धा काशीला 12 वर्ष शिकलो, 12 वर्ष राहिलो काशीला. वेद, वेदांत, न्याय, सांख्य सर्व शास्त्र शिकलो, व्याकरणापासून तर वेदांतापर्यंत. खूप आनंद आला शिकायच्या वेळी. मोठमोठे विद्वान लोक शिकवणारे होते, महात्मा होते, मोठमोठे पंडित होते शिकवायला. तो काळ राहिला नाही आता. चला उदाहरण सांगत होतो. सारनाथला ज्यावेळी भगवान बुद्ध आले, कारण काय, काशीमध्ये सारनाथ नावाचं क्षेत्र आहे आणि तेथे भगवान बुद्धाने पहिला ज्ञानाचा उदय केला. पहिलं प्रवचन त्यांनी सारनाथला केलं. बुद्धांनी गयेला तपश्चर्या केली, भयंकर तपश्चर्या केली. आणि त्यांना जो काही आत्मसाक्षात्कार झाला असेल तो सांगण्यासाठी त्यांनी जागा निवडली सारनाथ. सारनाथ म्हणजे काशीमध्ये, काशीचे 2-3 नाव आहेत. तिचं नाव वाराणसी आहे, बनारस आहे, काशी आहे. वाराणसी सुद्धा आहे. वारणा आणि आशी नावाच्या 2 नद्या आहेत आणि गंगा नावाची नदी आहे. गंगा अशी जाते, वारणा नदी अशी येते, आशी नावाची नदी अशी येते. वारणा आणि आशी नदीच्या मध्ये बसलेला जेवढा भूभाग आहे, जेवढं गाव आहे, त्याला वाराणसी म्हणतात. आणि त्याच्या नदीच्या बाहेर अलीकडे पलीकडे जे आहे त्याला काशी म्हणतात आणि बनारस म्हणतात. तिथे किमती बनारसी साड्या बनतात, किमती. मी ज्यावेळी शिकायला होतो तिथं, त्यावेळी एक साडी एका कारागिरानं बनवली होती. म्हणजे मला आता शिकायला तिथं 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथं मी होतो त्यावेळी तिची किंमत 15 लाख होती साडी. किती? त्यावेळी 40 वर्षापूर्वी त्या वस्तूची किंमत किती? 15 लाख रुपये. आता किती झाली असेल? त्यावेळी सोनं शेकड्यावर तोळा होतं. 100 रुपये तोळा, 125 रुपये तोळा सोनं. जास्त जास्त 200-300 असं झालं. शेकड्यावर सोन्याचा भाव होता. आणि त्यावेळी 15 लाखाची साडी. आता ती साडी करोडोच्या हिसाबात असेल. कारण संपूर्ण सोन्याची, जरीची, चांदीची त्याची साडी बनवली होती. त्याचे असे कापसाचे धागे त्याच्यात टाकलेले होते. आणि तिला बनवायला कमीत कमी 3.5 वर्ष राहायला लागले. किती वर्ष? मग आता 15 लाखाला कोण विकत घेतली? मी काही दुकानदार नाही म्हणून तुम्हाला सांगत नाही कोण विकत घेतली. ज्यानं घेतली असेल त्यानं घेतली असेल. परंतु तिला म्हणतात बनारसी शालू तिथं बनतात, म्हणून तिचं नाव बनारस आहे, काशी. आणि वारणा नदीच्या काठावर हे सारनाथ बुद्ध स्थळ आहे, बुद्धाचं तीर्थक्षेत्र, जिथे स्वतः बुद्ध राहिले. आणि भगवान बुद्ध तपश्चर्या करून आले आणि आल्यानंतर ते सारनाथला थांबले. तिथे विशाल पिंपळाचा वृक्ष होता आणि एक छोटासा वटा होता, त्याच्यावर बसून राहायचे दिवस. आणि ते एकच इच्छा करायचे, मी जे ज्ञान प्राप्त केलं हे कोणाला सांगू? कोणी ऐकणारा तर सापडला पाहिजे. अरे खरं ज्ञान ऐकणारे आजही दुष्काळ कमी आहे, तमाशे ऐकणारे भरपूर आहे. इतकी गर्दी होती तमाशा जर ठेवला. पण खरं ज्ञान सर्वांच्या भाग्यात नाही. ते काय, जो भाग्यवान आहे, ज्याच्यावरती खरी ईश्वर कृपा आहे, गुरुकृपा आहे, तोच करू शकतो. आणि म्हणून सारनाथला भगवान बुद्धाला एक दिवस 5 व्यक्ती तिथून समोरून बुद्धाच्या चालले होते आणि त्या लोकांना सुद्धा ज्ञानदाता सद्गुरू पाहिजे होता. हे भगवान बुद्ध लंगोटी लावून तिथं बसले होते त्या सारनाथच्या पिंपळाच्या वृक्षाखाली.
अरे मग हे गेले, दर्शन घेतलं. अरे बुद्धाने विचारलं, कशासाठी इकडे आला? आम्ही ज्ञान सांगणाऱ्याच्या शोधात आहोत. अरे म्हटले, मी 6 वर्ष झालं बसलो, मला एकही ऐकणारा भेटला नाही. बरे झाले तुम्ही आले बा, आता चांगलं झालं. सांगायची इच्छा आहे, ज्ञान आहे, तळमळ आहे. आणि मग त्या 5 जणांना बुद्धाने ज्ञान सांगितलं. त्यांना ज्ञान श्रवण केल्यानंतर त्यांनी प्रचार झाला. 5 लोक होते, 25 झाले, 25चे 500 लोक झाले, 500चे 5000 लोक ऐकायला लागले. आणि शेवटी काशी फार मोठं क्षेत्र आहे, मोठं गाव आहे काशी, म्हणजे काय छोटं नाही. आम्ही असतानाच काशीची लोकसंख्या 15 लाख होती. किती? 40 वर्षापूर्वी त्याची लोकसंख्या 15 का 13 लाख होती. आता खूप झाली असेल, 60-70 लाख झाली असेल. एवढं मोठं शहर आहे. अरे मग भगवान बुद्ध त्यांना ज्ञान सांगितलं, भरपूर लोक यायला लागले. आणि ती गोष्ट काशीचा नगरसेठ, म्हणजे सर्वात श्रीमंत व्यक्ती, नगरसेठ व्यापारी होता. त्याला कळालं की कोणीतरी बुद्ध नावाचा व्यक्ती आहे आणि तो लोकांना ज्ञान प्रवचन सांगतो आणि मलाही प्रवचन ऐकायचं. बुद्धाचा असा नियम होता, ज्यावेळी गर्दी जमा झाली की त्यांच्यासाठी प्रवचन सांगायचे. आणि अंतरंग साधक होते त्यांच्यासाठी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये पाठ सांगायचे. पाठ वेगळी गोष्ट असते, प्रवचन वेगळी गोष्ट असते, कीर्तन वेगळी गोष्ट असते. 4 कीर्तनात जेवढं सांगितलं जातं तेवढं एकाच प्रवचनात असतं. कीर्तनात काय प्रमाण घ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा, अशी मजा घे, ते सर्व गोष्टी झाल्या. प्रवचनच खरी पद्धत प्रवचन आहे, प्राचीन पद्धत प्रवचन आहे, लक्षात ठेवा. आणि प्रवचनातून जेवढं ज्ञान होतं तेवढं ज्ञान कशातूनही होत नाही. त्याच्याही पेक्षा पुढे पाठ आहे. पाठ म्हणजे शास्त्र. जसं शास्त्र आहे, शास्त्राच्या चकोरीनं सांगत राहणं, त्याला म्हणतात पाठ. आणि गुरुजीनं आयुष्यभर पाठ सांगितलं. ते जास्त कीर्तन करत म्हटले नाही, कुठे सप्ते करत म्हटले नाही. फक्त साधकांना आयुष्यभर समाज घडवण्याचं कार्य तर त्यांनी केलं, पण साधक साधू घडवण्याचं कार्य सर्वात अवघड. साधू घडवण्याचं कार्य अरे सर्वात अवघड आहे. बकऱ्या चारणं सर्वात अवघड आहे, शेळ्या चारणं पण त्याच्यापेक्षा माणसं सांभाळणं. बकऱ्या सांभाळण्यापेक्षा माणसं खतरनाक आहे, माणसासारखा खतरनाक प्राणी नाही. आणि मला सांगायचं, मग तो शेठ एक दिवस प्रवचनाला आला. त्याला कळालं की 4 वाजता काहीतरी महाराज वेगळं सांगतात आपल्या शिष्याला, आणि आपल्यालाही सुद्धा सकाळच्या पाठात नंबर लावायचा. मग तो बुद्धाजवळ गेला आणि म्हटला की महाराज, हे जे प्रवचन तुम्ही सामान्य सकाळी